रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात, काय सांगाल तुम्ही? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे। आणि आज आपण विधानसभा निवडणुका 24च्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत। ते दुःख, ती खंत, त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतदारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे। आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय। आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत। तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे। आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही। आता पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना, तशा तऱ्हेचा प्रयत्न भाजपचा असेल, अन्य कोणाचा असेल, तो त्यांचा प्रयत्न असेल। भाजप नेत्यांनी देखील म्हटलं की राजन साहेबांचं आमचं स्वागत आहे, राजन साहेबांकडून। तर शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजन साहेब जर आले तर आमच्याकडून स्वागत आहे। ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल। काल शिंदे गटाचे आबिटकर देखील तसंच म्हणाले की जर राजन साळवी येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू। म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू। कसं आहे, पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं। त्या भावनेने त्यांच्या त्या भावना असतील, परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या अपेक्षा असतील। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझी आधी उभाटा नाही आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे असं नरेश मी आपल्याला सांगितलं। प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल, पण माझं मत, माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या, जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत। या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली। मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे। त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत। पण साहेब, निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे वरिष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? कारण असं आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला नाहीये। पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मीटिंग घेतली होती। त्या बैठकीमध्ये एक कशा तऱ्हेने पराभव झाला, त्याची कारणं काय, त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत। आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे। तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का तुमच्या? म्हणजे तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा त्यांना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही। यापूर्वी एसीबीचा मागे लागलेला होता, आता विधानसभा निवडणूक सुरू झालेल्या आहेत, पुन्हा एकदा एसीबीच्या माध्यमातून चौकशी होऊ शकते अशा स्वरूपाची सुद्धा बातम्या समोर येतात। नेमक्या अपडेट पुढचं काय आहे? अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझी, माझ्या कुटुंबाची सुरू होती। आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। उच्च न्यायालयामधला जो निर्णय ह्या आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाहीये, परंतु आमच्यावरती टांगती तलवार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।